नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पोलिसर नांदेडवाली। या चॅनलच्या माध्यमातून आपण 12वी कॉमर्सच्या अकाउंट विषयाची तयारी करून घ्यायला, तसं आपण अर्थशास्त्र विषय, ओसी विषय, एसपी विषय यांची पण तयारी करून घेणार आहोत। ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण भागीदारीची पुनर्रचना यामधलं भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधलं उदाहरण नंबर 10 या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट काय जे आहेत ते तुम्हाला काय होतील मिळतील। मग आपण विद्यार्थी मित्रांनो या अगोदर 9 उदाहरण अभ्यासलेले आहेत। हे आपल्याला आज 10वं उदाहरण अभ्यासावयाचं आहे। हे 10वं उदाहरण आहे बघा, कबीर आणि रेश्मा यांचे भागीदाराचा प्रवेश या प्रकरणाचं। चला मग आपण वेळ न लावता 10वं उदाहरण सुरू करूता। तर बघा, हे 10 नंबरचं उदाहरण आहे। कबीर आणि रेश्मा चाराशिक्या प्रमाणात काय करतात, नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत। त्यांचा 31 मार्च 2019 रोजीचा ताळेबंद दिलाय। त्यांनी एक त्यांचा काय केलाय, जुना ताळेबंद दिलाय आणि काही समायोजना दिल्यात। मग जुना ताळेबंद आणि समायोजना यांच्या आधारे आपल्याला त्यांनी काय काय करायचं सांगितले बघा। या ठिकाणी आपल्याला तयार करायचे नफा तोटा समायोजन खाते, भागीदाराचे भांडवल खाते आणि नवीन ताळेबंद। मग रकाने कशा प्रकारचे करायचे काय नाही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेलं आहे। तुम्ही फक्त काय करायचे, रकाने तयार करायचे। आता रकाने करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा या ठिकाणी की पुनर्मूल्यांकन खाते एक करायचंय, भागीदाराचं भांडवल खाते एक करायचंय। कशा प्रकारे करायचं काय नाही हे चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा। ओके, तर बघा मग या ठिकाणी आता या प्रकारचं एक पुनर्मूल्यांकन खातं करा, त्यानंतर या प्रकारचं एक भागीदाराचं भांडवल खातं करा। पुनर्मूल्यांकन खातं आणि भांडवल खातं तयार झाल्याच्या नंतर पुढचा आहे बघा नवीन ताळेबंद। नवीन ताळेबंद या प्रकारचा तयार करायचा आहे। ताळेबंदाला तारीख टाकायची, ज्या दिवशी भागीदारानं प्रवेश घेतलाय ती तारीख टाकायची आणि त्याच्यानंतर पुढं रोख किंवा बँक खातं काय करायचे, तयार करायचे। या प्रकारे रकाने झाल्याच्या नंतर एक काम करायचं, ज्या पदावर समायोजना विचारले त्या पदाला टिक मार्क करायच्यात। ज्या ज्या पदावर समायोजना विचारले त्या पदाला टिक मार्क करत असताना समायोजना बघा अगोदर कशा कशावर विचारले। समायोजना पहिली समायोजना कशावर आहे बघा, भविष्यातील नफ्याच्या 20% हिस्सासाठी तिने भांडवल म्हणून किती रुपये आणायचे, 45,000 रुपये आणायचे। मग या ठिकाणी कबीर आणि रेश्मा हे जुने भागीदार आहेत आणि त्यांनी काय केले माहितीये का, सुवर्णाला सुवर्ण संधी दिली। कशाची, भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घेण्याची। मग सुवर्णा यांना सुवर्ण संधी दिल्याच्या नंतर त्या सुवर्ण संधीचा लाभ सुवर्णानं कशा प्रकारे घेतलाय बघा, त्याच्या काही अटी आहेत की तिला काय करायचे, भविष्यात जो काय नफा होणार आहे त्यामध्ये नफा किती मिळणार आहे, 20% मिळणार आहे। 20% याचा अर्थ होते विद्यार्थी मित्रांनो 20/100%। याचा अर्थ काय होते, भागिले 100 किंवा शेकडा 100 म्हणजे 100/20। ओके, मग या ठिकाणी संक्षिप्त रूप करायचे कसं, 20×20 20/100 किती आला, मग त्याचा हिस्सा 1/5 आला। या ठिकाणी 20% म्हणजेच हिस्सा किती आला, 1/5 हिस्सासाठी तिने भांडवल म्हणून किती रुपये आणायचे, 45,000 रुपये आणायचे। त्यानंतर 2 नंबरची समायोजना बघा, 2 नंबरचे काय, ख्यातीचं मूल्य म्हणजे ख्याती या पदावर समायोजना आहे, ख्याती या पदाला टिक मार्क करायचे। ओके, त्यानंतर समायोजना कशावर विचारल्या बघा, त्यानंतरची समायोजना आहे संशयित कर्ज निधीची गरज नाही म्हणले, त्यांना गरज नाही आपल्यालाही गरज नाही। ओके, ऋणकोर समायोजना आहे, ऋणकोला टिक मार्क करा। नंतर कशावर विचारले बघा, 4,500 चे भाडे अप्राप्त आहे, भाड्याबद्दल काय दिले का नाही, डायरेक्ट समायोजना ही न नोंदवलेली संपत्ती आहे। त्यानंतर चालू खात्याच्या माध्यमातून भागीदारांची भांडवल खाते नवीन नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात काय करा म्हणले, समायोजित करा म्हणले। बघा आता चालू खात्याच्या माध्यमातून भागीदारांचं भांडवल खातं काय करायचं, या ठिकाणी समायोजित करायचे। आता ह्याच्या अगोदर आपण रोख खात्यामार्फत समायोजित बघितलं, कर्ज खात्यामार्फत समायोजित कसं करायचं, म्हणजे कमी पडेल भांडवल जास्त झालं भांडवल। आता जास्त झालं भांडवल हे कर्ज खात्यामार्फत समायोजित करतात, पण कमी पडेल भांडवल कर्ज खात्यामार्फत समायोजित करत नसतात, लक्षात ठेवा। फक्त रोख, बँक किंवा चालू खातं यांच्याच माध्यमातून कमी पडेल भांडवल समायोजित करता येते। आता या ठिकाणी बघा चालू खात्यामार्फत समायोजित करायचे म्हणजे चालू खातं उघडायचं नाही,
फक्त जे काही भांडवल कमी पडाले, जे काही जास्त वाले ते चालू खात्याच्या माध्यमातून त्याचा परिणाम करायचा आहे. कसा करायचा तुम्हाला हे गणित सांगत असताना समजून जाईल. चला मग आपण वेळ न लावता सुरू करूता. मी गणित सांगत असताना तुम्ही पण रकाने सोबत सोबत करा, जेणेकरून तुम्हाला हे गणित काय होईल चांगल्या प्रकारे समजेल. चला मग नफा तोटा समायोजन खाते. नफा तोटा समायोजन खाते म्हणजेच पुनर्मूल्यांकन खातं होय. त्यानंतर भागीदाराचं भांडवल खातं, नंतर नवीन ताळेबंद यानुसार तयार करायचं आहे. ओके, आता तयार झाल्याच्या नंतर बघा एका एका पदाचा परिणाम करायचा आहे. सगळ्यात अगोदर बघा जुन्या ताळेबंदात देयता बाजूला, जुन्या ताळेबंदात देयता बाजूला पहिलं पद काय आहे, भांडवल आहे. कुणाकुणाचं भांडवल आहे, कबीर आणि रेश्मा यांचं भांडवल आहे. मग या भागीदारांचं भांडवल कुठे घ्यायचं, भांडवल खात्याच्या जमा बाजूला. हे का या प्रकारचं आपण भांडवल खातं केले. भांडवल खात्याच्या जमा बाजूला शिल्लक पुढे आणली. कबीरचं किती 1,05,000, रेश्माचं किती 75,000 रुपये आपण या ठिकाणी घेतले. त्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, सामान्य निधी आहे. सामान्य निधीची रक्कम किती हजार आहे, 30,000 आहे. आता हा सामान्य निधी काय करायचा आहे, भागीदारांमध्ये वाटप करायचा आहे. तर वर्किंग नोट मध्ये सामान्य निधी कशा प्रकारे वाटप करायचा ते बघा. सामान्य निधीची रक्कम किती हजार आहे, 30,000 आहे. त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण किती आहे, 4:1 आहे. किती आहे प्रमाण, 4:1. 4:1 म्हणजे 4ची आणि 1ची बेरीज करा, किती येतात, 5 येतात. मग काय करायचं, 30,000 ला 5 न भागायचं. 5×1 5, 5×7 30, 0 0 0. किती हिस्सा आलाय, 6,000 आलाय. 6,000 गुणिले 4 करा आणि 6,000 गुणिले 1 करा. किती किती येणार बघा, एकाला येणार 24,000 आणि दुसऱ्याला येणार 6,000. ओके, मग या ठिकाणी कबीर जो आहे, कबीरला सामान्य निधी किती येणार, किती 24,000 येणार आणि रेशमाला किती येणार, 6,000 येणार. मग सामान्य निधी जुन्या भागीदारामध्ये वाटप केल्यास त्याची नोंद काय होते, सामान्य निधी खाते नावे आणि जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा. म्हणजे डायरेक्ट जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला, जमा बाजूला बघा. सामान्य निधी खाते कबीर 24,000, रेशमा किती हजार, 6,000. ओके, त्यानंतर पुढे बघा पुढचं पद काय, नफा तोटा खाते आहे. नफा तोटा खाते म्हणजे हा संचित नफा असतो. काय असतो, संचित नफा. ताळेबंदात देयता बाजूला जो काय नफा असतो तो कोणता असतो, संचित नफा. आणि संपत्ती बाजूला जर असेल तर ते काय असते, संचित तोटा असते. मग आता हा संचित नफा भागीदारांमध्ये काय करायचा आहे, वाटप करायचा आहे. कशा प्रकारे वाटप करायचा हे समजून घ्या. या ठिकाणी समजा 6,000 रुपये संचित नफा आहे. प्रमाण किती आहे, 4:1. जुन्या भागीदारामध्येच वाटप करायचं बरं का. सुवर्णाला प्रवेश दिलाय पण त्या सुवर्णाला या नफ्यामध्ये, म्हणजे जुन्या नफ्यामध्ये किंवा तोट्यामध्ये काय नसतो, अधिकार नसतो. 4 आणि 1 झाले 5. 5 ने याला भागायचं. 5×1 5, 5×1 5, किती उरला, 1 उरला. 5×2 10, 5×0 0, 5×0 म्हणजे किती येणार, 1,200 गुणिले 4, 1,200 गुणिले 1, किती येणार, 4×4 = 48. म्हणजे 4,800 एकाला येणार आणि 1,200 दुसऱ्याला येणार. बघा या ठिकाणी कबीरला किती यायले, 4,800, रेशमाला किती यायले, 1,200. मग ज्या प्रकारे आपण सामान्य निधी वाटप केलाय त्याच प्रकारे हा संचित नफा वाटप करायचा. संचित नफा राखीव निधी भागीदारामध्ये वाटप केल्यास नोंद काय होते, संचित नफा तोटा खाते नावे भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. मग भागीदाराच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला, जमा बाजूला घ्यायचं. नफा तोटा खाते कबीरला किती येईल, 4,800, रेशमाला किती येईल, 1,200. आता हे थोडंसं मी गणित फास्ट सांगायलो कारण या अगोदरची उदाहरणं जे आहेत ते तुम्ही जर बघितले तर तुम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे समजत. डायरेक्ट हेच उदाहरण बघितलं तर नाही समजणार. याच्या अगोदरची उदाहरणं बघा, म्हणजे जेणेकरून मी नोंदी काय सांगायलो, परिणाम काय सांगायलो हे तुमच्या काय होईल, लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाच्या नोंदी महत्वाच्या आहेत. नोंदी जर समजल्या असतील तर हे उदाहरण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतात. ओके, हे झालं. त्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, खरेदी बदल धनको, खर्चाबद्दल धनको. दोन्हीही धनको आहेत. काहीच वेगळे घेण्याची गरज नाही किंवा वेगळं टेन्शन घेण्याची, ताण घेण्याची गरज नाही. मग आता सगळ्यात महत्वाचं
हे खरेदी बदल धनको आणि खर्चाबद्दल धनको जे आहे हे डायरेक्ट ताळेबंदाच्या देयता बाजूला घेऊन टाकायचं. आता या ठिकाणी बघा हे ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही देयता बाजू आहे. देयता बाजूला या ठिकाणी आपण घेतले बघा खरेदी बद्दल धनको, खर्चाबद्दल धनको 48,000 आणि 12,000 रुपये या ठिकाणी आपण घेतले. त्यानंतर पुढचं पद काय, देयता बाजू या ठिकाणी संपली. संपत्ती बाजूला बघा पहिलं पद काय आहे, ख्याती आहे. ख्याती किती रुपये आहे, 66,000 रुपये. किती रुपये आहे, 66,000. ख्याती काय करा, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घ्या. ताळेबंदाच्या संपत्तीला इनर कॉलम मध्ये घेतला आपण ख्याती. किती हजार, 66,000. आता ख्यातीवर समजणं काय विचारले तर बघा 2 नंबरचे समजणं विचारले की ख्यातीचं मूल्य 75,000 करावे. म्हणजे नवीन भागीदारांना ख्याती आणला वगैरे वगैरे काही सांगितलेलं नाही, पण ख्यातीचं मूल्य किती रुपये करायचं सांगितले, 75,000 करायचं सांगितले. म्हणजे बाकीच्या संपत्ती सारखंच या ख्यातीला ट्रीट करायचे, असं वेगळं काही बी नाही. ठीक आहे. मग ख्यातीचं मूल्य जुनं किती हजार आहे, 66,000 आहे आणि नवीन किती करायचंय, 75,000 करायचंय. म्हणजे लक्षात ठेवा जुना ख्याती 66,000 आहे आणि नवीन ख्याती 75 करायचंय. म्हणजे ख्याती वाढवायचं का कमी करायचंय, बरोबर आहे. ख्याती काय करायचंय, वाढवायचंय. कितीनं वाढवायचंय, 9,000 रुपयानं वाढवायचंय. कसा वाढवायचा तर बघा या ठिकाणी आपण ख्याती संपत्ती बाजूला घेतलं, त्याच्यामध्ये अधिक वाढ 9,000 अधिक केले, बाहेर किती आले, 75,000. आता ख्याती एक प्रकारची काय आहे, संपत्ती आहे आणि या संपत्तीचं मूल्य आपण वाढवले का कमी केले, वाढवले. संपत्तीचं मूल्य काय केले आपण, वाढवले. मग एखाद्या संपत्तीचं मूल्य जर वाढवलं असेल, एखाद्या संपत्तीचं मूल्य जर वाढवलं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ते पुनर्मूल्यांकन खात्याच्या आपण कुठे घेऊ शकता, जमाला घेऊ शकता किंवा भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमाला पण आपण वाटप करून देऊ शकता. मग आता हा जो ख्याती आहे या ख्यातीवर म्हणजे जुन्या ख्याती असते आणि जुन्या ख्यातीवर जुन्या भागीदाराचाच अधिकार असते. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही ख्याती काय करायचा, जुन्या भागीदारामध्येच अपलेखित वाटप करून द्यायचं आहे. 9,000 रुपये. 9,000 रुपये जुन्या भागीदारामध्ये वाटप करत असताना कसा वाटप करायचा माहितीये का, एक मिनिट सांगतो समजून. बघा या ठिकाणी 9,000 ख्याती आहे, वाटप कसं करायचंय, 4:1. डायरेक्ट हे पुनर्मूल्यांकन जमाला घेतलं तरी चालते बरं का, पण ख्याती आहे भागीदारांमध्ये वाटप करून द्यायचा. कारण नवीन भागीदार प्रवेश घ्यायला त्याच्यामुळे ह्याचं झंझट नंतर नको, म्हणून या जुन्या भागीदारामध्ये वाटप करून द्यायचे. 4 आणि 1 किती, 5. 5 न भागायचं, 5-1 5, 5-1 5. किती उरले, 4 उरले. 5-8 40, 5-0-0, 5-0-0. 1800 गुणिले 5, 1800 गुणिले 1. किती किती येते बघा, 1800 गुणिले 4 म्हणजे किती, 18 चोक 72, 7,200. ओके. आणि दुसऱ्याला किती येणार, 1,800. बघा या ठिकाणी कबीरला 7,200 यायलेत आणि रेशमाला किती यायलेत, 1,800 यायलेत. मग हे जे ख्याती आहे जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचं. या ठिकाणी भांडवल खातं, भांडवल खात्याची जमा बाजू, जमा बाजूला घेतले बघा या ठिकाणी आपण कोणतं खातं, ख्याती खातं. किती रुपये, 7,200 कबीरला आणि रेशमाला 1,800. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, विविध ऋणको आहे 30,000 वजा सकनी किती हजार, 3,000. मग त्यांनी समाजाला काय विचारले हे काळजीपूर्वक बघा. संशयित कर्ज निधीची काय नाही म्हणले, गरज नाही म्हणले. म्हणजे हे जे 3,000 सकनी म्हणून वजा केले होते त्याचे याच्या पुढे काय नाही, गरज नाही. मग याचा अर्थ ऋणकोचे जे 30,000 आहेत हे संपत्ती बाजूला सरळ सरळ बाहेर लिहायचे. हे ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू आहे. संपत्ती बाजूला हो का बघा इथं विविध ऋणको 30,000 वजा सकनी 3,000, बाहेर किती लिहिले, 33. सॉरी या ठिकाणी थोडस चुकल्यासारखं वाटतंय. ऋणकोची रक्कम बाहेर किती आली, 27,000 रुपये आली ना. तर बाहेर 27,000 न घेता बाहेर किती रुपये येणार, या ठिकाणी ही रक्कम कट करायची. इथं किती येणार, 30,000च येणार. किती येणार, 30,000 रुपयेच येणार. कारण सकनी काय करायचंय, यापुढे सकनीची गरज नाही. डायरेक्ट हे सकनी घेण्या गेले तरी चालते. डायरेक्ट ऋणको इकडे बघा, डायरेक्ट हे ऋणको असं घ्यायचं आणि ही रक्कम डायरेक्ट न घेता डायरेक्ट हे 30,000 रुपये बाहेर घेतले तरीही चालतात. ओके. आता ऋणकोची रक्कम डायरेक्ट बाहेर घेतली. मग याचा अर्थ एक काम करायचं, जुन्या ताळेबंदात
जुन्या ताळेबंदात ऋणकोची रक्कम बाहेर किती होती? 27,000 होती आणि नवीन ताळेबंदामध्ये बाहेर किती यायलेत? 30,000 यायलेत. 30,000 काय यायलेत माहितीये का? कारण त्यांनी काय सांगितलंय, संशयित कर्ज निधीची काय नाही गरज नाही. म्हणजे हे जे 3,000 सकनी वजा केला होता, तर हे 3,000 रुपये सकनी काय करायचे नाही? वजा करायचे नाही. म्हणजे ऋणकोचे जे 30,000 आहेत, 30ला 30,000 नवीन ताळेबंदात डायरेक्ट बाहेर घ्यायचे. आपण नवीन ताळेबंदात 30,000 डायरेक्ट बाहेर घेतले. आता या ठिकाणी तुलना करायची. जुन्या ताळेबंदात ऋणकोची रक्कम बाहेर किती आले होते? 27,000 आणि नवीन ताळेबंदात ऋणकोची रक्कम बाहेर किती आले? 30,000. म्हणजे या ठिकाणी ऋणकोचं मूल्य वाढले का कमी झाले? वाढले. 3,000 रुपयानं वाढले ना. मग 3,000 रुपयानं वाढले तर ऋणको एक प्रकारची संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य वाढले तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला? जमा बाजूला. या ठिकाणी हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला? जमा बाजूला ऋणकोचे खाते किती रुपये? 3,000 रुपये या ठिकाणी आपण घेतलेत. त्यानंतर पुढचं पद काय? जमीन व इमारत. जमीन व इमारतीवर समायोजन विचारले का? समायोजन विचारलेली नाही. डायरेक्ट ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला? संपत्ती बाजूला. हो का? बघा, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला जमीन व इमारत किती रुपये आहे? 1,00,000 रुपये आहे. त्यानंतर पुढचं पद काय? बँक आहे. आता हे बँक पण डायरेक्ट ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला बाहेर घेऊन टाकायची. हो का? हे ताळेबंद आहे. ताळेबंदाची ही संपत्ती बाजू, संपत्ती बाजूला डायरेक्ट बँक किती रुपये? 83,000 रुपये आपण घेऊन टाकले. इथपर्यंत झाले. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे? बघा, पुढचं पद संपलं. ताळेबंदाची संपत्ती बाजू पण संपली. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आपल्याला ज्या समायोजना विचारल्यात ते एक एक समायोजना आपल्याला सोडवायच्यात. 1 नंबर बघा, त्यांनी सुवर्णाला प्रवेश दिलाय. त्याच्यामध्ये 1 नंबरची समायोजना काय आहे की भविष्यातील नफ्याच्या 20% हिस्सासाठी तिनं भांडवल म्हणून किती रुपये आणायचे? 45,000 रुपये आणायचे. सुवर्णा कोण आहे? नवीन भागीदार आहे आणि नवीन भागीदाराला भांडवल म्हणून किती रुपये आणायचे? 45,000 रुपये आणायचे. मग जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो त्यावेळेस नोंद काय होते? रोख खाते नावे आणि नवीन भागीदाराच्या म्हणजेच कुणाच्या? सुवर्णाच्या भांडवल खात्याला जमा, यानुसार नोंद होते. मग रोख खात्याच्या नावे बाजूला काय लिहायचं? सुवर्णाचे भांडवल खाते लिहायचं. या ठिकाणी आपण रोख खाते केले. रोख खात्याच्या होका नावे बाजूला कुणाचे खाते? सुवर्णाचे भांडवल खाते किती रुपये? 45,000 रुपये. आणि दुसरा परिणाम कुठं होते? या ठिकाणी बघा, दुसरा परिणाम सुवर्णाचं भांडवल खातं जमा केले. मग सुवर्णाचं भांडवल खातं जमा केले तर सुवर्णाच्या भांडवल खात्याच्या कोणत्या बाजूला? जमा बाजूला काय लिहायचं? रोख खाते किती रुपये? 45,000 रुपये. बघा, या ठिकाणी रोख खाते सुवर्णाच्या कॉलम मध्ये 45,000 रुपये. त्यानंतर 2 नंबरची समायोजना आपण सोडवली. 3 नंबर सोडवली. 4 नंबरची समायोजना बघा. 4 नंबर समायोजना काय? रुपये 4,500 भाडे काय आहे? अप्राप्त आहे. 4,500 भाडं अप्राप्त आहे म्हणजे ही न नोंदवलेली संपत्ती आहे आणि या न नोंदवलेल्या संपत्तीची काय करायची आहे? नोंद करायची आहे. न नोंदवलेली संपत्ती नोंदवल्यास याची नोंद तुम्हाला ते पीडीएफ उपलब्ध केली आहे. टेलिग्राम चॅनलवर आपण त्याची पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता, डाउनलोड करून घेऊ शकता, प्रिंट काढून घेऊ शकता. ओके. मग न नोंदवलेली संपत्ती नोंदवल्यास याची नोंद काय होते? संपत्ती खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. आता संपत्ती खाते नावे म्हणजे त्या ठिकाणी हे संपत्ती नाव काढायचं आणि अप्राप्त भाडे घ्यायचं, बस, बाकी काहीच नाही. अप्राप्त भाडे म्हणजे अप्राप्त भाडे खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. म्हणजे पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला? जमा बाजूला घ्यायचं अप्राप्त भाडे. हो का? हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. त्याच्या जमा बाजूला अप्राप्त भाडे किती रुपये? 4,500 रुपये. हे एक परिणाम झाला. आणि हे न नोंदवलेली संपत्ती नोंदवल्यास नोंदीला एक टीप आहे की अशी संपत्ती ताळेबंदाच्या कुठे घेतात? संपत्ती बाजूला घेतात. हो का? हे ताळेबंद आहे आणि ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला हो का या ठिकाणी आपण घेतले अप्राप्त भाडे किती रुपये? 4,500 रुपये. त्यानंतर पुढची समायोजना कोणती आहे? चालू खात्याच्या माध्यमातून भागीदारांचे भांडवल खाते नवीन नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात काय करा म्हणले? समायोजित करा म्हणले. मग या गणितामध्ये आपल्याला काय करावं लागेल? नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढावं लागेल.
नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं हे समजून घ्या. याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण समजून सांगितले, तरीही परत समजून घ्या. नवीन प्रमाण कसं काढायचे. आता नवीन प्रमाण काढत असताना सगळ्यात महत्वाचं त्यांचं जुनं प्रमाण काय 4/1 आहे आणि नवीन भागीदाराचा हिस्सा किती 1/5. 1/5 कसं आलं समजलं, कारण त्यांनी 20% सांगितलं होतं. 20% म्हणजे 20/100. हे शून्य कटला, हे कटला, बे 5 10 म्हणजेच किती आलं 1/5 आलं. नवीन प्रमाण काढण्याच्या पायऱ्या किती आहेत 2 आहेत. पहिली पायरी काय आहे बघा, शिल्लक नफा. पहिली पायरी काय शिल्लक नफा किंवा शिल्लक प्रमाण काढण्यासाठी 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. 1 मधून नवीन भागीदाराचा हिस्सा काय करतात वजा करतात. 1 ला 1 घ्या, वजाला वजा. नवीन भागीदाराचा हिस्सा किती 1/5 आहे. छेदामध्ये काही नाही म्हणजे किती असते 1 असते. आता वजाबाकी करायचे, छेद सारखे नाहीत. छेद सारखे नसेल तर तिरपा गुणाकार करावा लागते. 5×1 5, वजाला वजा, 1×1 1 आणि छेद सारखे करण्यासाठी छेदाचा गुणाकार करा. 5×1 5, 5 मधून 1 गेला किती उरले 4/5. आता हे शिल्लक नफा आपण शॉर्टकटही काढू शकता. कसा 1/5 आहे, काहीच करायचे नाही. छेदामधून अंश काय करायचा वजा करायचा, शिल्लक नफा किंवा शिल्लक प्रमाण मिळून जाईल. त्यानंतर दुसरी पायरी आहे नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण. याची व्हिडिओ अगोदर अपलोड केलेत बरं का, ते बघून घेऊ शकता. जुने प्रमाण गुणिले शिल्लक प्रमाण किंवा शिल्लक नफा. ओके, पहिला भागीदार कोण आहे बघा. आता पहिला भागीदार आहे कबीर. पहिला भागीदार कबीर आहे आणि कबीरचं प्रमाण किती आहे माहिती आहे का 4/1 म्हणजे 4/5 आहे गुणिले शिल्लक नफा किती आहे 4/5 आहे. किती येणार 4×4 16 आणि 5×5 25. त्यानंतर कोण आहे दुसरा भागीदार रेशमा. रेशमाचा हिस्सा किती आहे बघा 1/5 गुणिले 4/5 किती येणार 4×1 4 भागिले 5×5 25. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का, तिसरा भागीदार जो आहे, तिसरा भागीदार कोण आहे सुवर्ण आहे. सुवर्णाचा हिस्सा या ठिकाणी डायरेक्ट काढता येते. किती 25 पैकी 16 हिस्से कबीरचे गेले प्लस 4 हिस्से गुणाचे गेले रेशमाचे गेले. 16 आणि 4 20 म्हणजे उरला किती हिस्सा 5/25. एवढा हिस्सा कुणाचा येईल सुवर्णाचा येईल. मग या ठिकाणी बघा त्यांचं प्रमाण किती येईल 16/4/5. किती यायला नवीन प्रमाण 16/4/5. हे त्यांचं काय यायले नवीन प्रमाण यायले. कदाचित प्रिंट मिस्टेक असेल तर हे चुकू शकते बरं का, माहिती असावी. आता या ठिकाणी आपण काय केलं जवळपास सगळ्या पदांचे परिणाम केलेत. नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण पण आपण काढले. आता काय करायचं एक एक खातं आपल्याला बंद करायचे. पहिल्यांदा पुनर्मूल्यांकन खातं आपण बंद करूता. पुनर्मूल्यांकन खातं बंद करत असताना बघा पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे बघा. पुनर्मूल्यांकन खात्याच्या निरीक्षण करा जमाची बेरीज जास्त आहे नावेला काहीच नाही. ओके, जमाची बेरीज बघा किती येईल 7,500 येईल. नावेला कोणतंच पद नाही, आपण गोल केलं नाही, हे डायरेक्ट नफा घेतलेला आहे बरं का. आपण नावेला कोणतंच पद नाही याचा अर्थ पुनर्मूल्यांकन खात्यावर काय यायलाय नफा यायलाय. नफा किती यायलाय 7,500 यायलाय. आता हा 7,500 नफा जो आहे तो काय करायचा 4/1 मध्ये वाटप करायचा. कसा वाटप करायचा काय नाही तुम्ही बघून घ्या, तो सोपा आहे. या ठिकाणी बघा इथं लिहायचं असं वाटल्यास भांडवल खाते पुनर्मूल्यांकन नफा कबीरला किती यायलाय 6,000 यायलाय, रेशमाला किती यायलाय 1,500 यायलाय. ओके, कसं वाटप करायचं बघा या ठिकाणी 4 आणि 1 5, 5×1 5, 5×1 5, 2 उरले 5×5 25, 0 0, 1500 गुणिले 4 1500 गुणिले 1.
ओके, 15 चौक 60 म्हणजे 6000 कबीरला, 1500 रेशमाला. इथं वाटप केला, मग इकडल्या बाजूची बेरीज किती येणार? 7500 येणार. आता हा नफा भांडवल खात्याच्या कोणत्या बाजूला घ्यायचा? जमा बाजूला घ्यायचा. आता भांडवल खात्याच्या जमा बाजूला घेत असताना बघा या ठिकाणी आपण घेतलंय पुनर्मूल्यांकन खाते कंसात नफा. कबीरला किती येईल? कबीरला किती येईल? 6000 आणि रेशमाला किती येईल? 1500 येईल. इथपर्यंत झालं. ओके, इथपर्यंत झाल्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचंय? भांडवल खातं बंद करायचंय, पण त्यांचं नवीन भांडवल अगोदर आपल्याला ठरवायचंय. कारण का चालू खात्यामार्फत समायोजित करा म्हणले ना. चालू खात्यामार्फत समायोजित करायचे म्हणजे त्यांचं आपल्याला अगोदर नवीन भांडवल काढावं लागेल. भागीदारांचं नवीन भांडवल काढण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ह्या गोष्टी समजून घ्या. कसं काढायचं? तर या ठिकाणी बघा, नवीन भांडवल. आता नवीन भांडवल जे काढायचे ते कुणाच्या भांडवलावरून काढायचे? नवीन भागीदाराच्या. ओके, मग या ठिकाणी लिहायचं नवीन भागीदाराचे भांडवल गुणिले त्याच्या हिश्श्याचे कोणते प्रमाण? व्यस्त प्रमाण. त्याच्या हिश्श्याचे कोणते प्रमाण? व्यस्त प्रमाण. नवीन भागीदाराचं भांडवल किती हजार आहे? 45000 आहे. 45000 आहे का बघा एकदा. ओके, बरोबर आहे. नवीन भागीदाराचं भांडवल आहे 45000 आणि त्याचा हिस्सा किती होता? 1/5 होता. 1/5चं व्यस्त प्रमाण म्हणजे किती? 5/1 येते. मग आता गुणाकार करून घ्या, इजी आहे. 5 0 0 5 0 0 5 0 0 5 5 25 ला 5 हात चाले 2 पाऊन चौक 20 आणि 2 22 म्हणजे किती येईल? 2,25,000 एवढं कुणाचं भांडवल येईल? संस्थेचे नवीन भांडवल किती येईल? 2,25,000. आता याचं वाटप कसं करायचंय? 16 4 5 करायचे. कसं वाटप करायचे? 16 4 5 करायचे. म्हणजे काहीच करायचं नाही. 2,25,000 ला 2,25,000 ला किती न भागायचे? 16 4 5 म्हणजे 25 न भागायचे. किती न भागायचं? 25 न भागायचं. हे आपण काय करायला माहितीये का? संस्थेचं नवीन भांडवल ठरवायले आपण. कारण चालू खात्यामार्फत कमी पडलेलं भांडवल जास्त झालेलं भांडवल समायोजित करायचे. तर हे आपण त्यांचं नवीन भांडवल काढाले. ओके, बघा या ठिकाणी 25 1 25 25 1 150 25 8 200 25 9 बरोबर आहे ना 225 25 9 225 म्हणजे 0 0 0 किंवा असं जमत नसेल बऱ्याच जणांना हे भागाकाराची अडचण येऊ शकते. 2,25,000 भागिले 25. ठीक आहे, 5 ना काटाकाटी करूत आहे का नाही. 5 5 25 पावन चौक 20 किती उरले? 2 उरले. 5 5 25 0 0 0 इथपर्यंत झालं. ठीक आहे. 5 1 5 5 9 45 0 0 0 किती आले? 9,000. पहिला भागीदार लिहायचं कबीर 9,000 गुणिले 16. नंतर लिहायचं रेशमा 9,000 गुणिले 4. नंतर लिहायचं सुवर्णा 9,000 गुणिले 5. किती किती येते बघा. 16 144 बरोबर 1,44,000. नंतर 9 चौक 36,000. नंतर 9 5 45,000 म्हणजे किती किती यायले बघा. कबीरला यायले 1,44,000, रेशमाला यायले 36,000, सुवर्णाला यायले 45,000. काय करायचंय? हे त्यांचं नवीन भांडवल आहे. डायरेक्ट बघा त्यांच्या भांडवल खात्याच्या नावेला शिल्लक पुढे नेले म्हणून लिहायचं. काही भांडवल खातं आहे
भांडवल खात्याच्या कोणत्या बाजूला, नावे बाजूला शिल्लक पुढे नेली. कबीर 1,44,000, रेश्मा 36,000, सुवर्णा 45,000 रुपये आपण घेतलं. हे त्यांचं नवीन भांडवल. आता हेच भांडवल ताळेबंदाच्या देयताला घ्यायचं. या ठिकाणी आपण ताळेबंद केलाय. ताळेबंदाच्या ह्या देयता बाजूला डायरेक्ट घेऊन टाकायचं त्यांचं भांडवल. कबीरचं किती आहे इथं बघा, भांडवल खाते कबीर 1,44,000, रेश्मा 36,000, सुवर्णा 45,000 रुपये आपण घेतले. आता कमी पडलेलं भांडवल, जास्त झालेलं भांडवल समायोजित करायचे. मग ते समायोजित करण्यासाठी एक काम करायचं. आता कबीर आहे, आता हे जे आपण हे गोल गोल केले ना, हे फक्त आपण पद घेतलेले आहेत. आता हे पद आपण घेतलेले नाहीत बरं का, समजून घ्या. हा, आता अगोदर कबीरच्या कोणत्या बाजूची बेरीज जास्त आली बघा. नावेला फक्त एकच पद आहे 1,44,000 आणि जमाला किती आली ते 1,47,000. मग जमाची बेरीज करा, 1,47,000 आली. नावेची बेरीज 1,44,000 आली. जेव्हा एखाद्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमाची बेरीज जास्त येत असेल आणि नावेची बेरीज कमी येत असेल, तेव्हा असं समजायचं की त्या भागीदाराला भांडवल काय व्हायले, जास्त व्हायले. कारण का भांडवल जास्त कसं व्हायले, त्याचं नवीन भांडवल किती यायला पाहिजे, 1,44,000 यायला पाहिजे. पण दोन्ही मधला फरक जर काढला तर किती रुपयाचा यायलाय, 3,000चा यायलाय. ओके, या ठिकाणी 1,44,000 त्याचं भांडवल यायलंय, 1,47,000 आणि नावेला आपण काय केले माहितीये का, समजा सॉरी जमाची बेरीज 1,47,000, नावेची बेरीज 1,44,000, दोन्ही मधला फरक काढला तर 3,000 रुपये काय व्हायलेत, जास्त आले. त्याने चालू खात्यामार्फत समायोजित करा म्हणलंय ना. मग एकच काम करायचं, दोन्ही मधला फरक काढायचा, हे 3,000 लिहायचे, लिहायचं चालू खाते. आता कमी पडलेलं भांडवल, जास्त झालेलं भांडवल हे काढण्याची वेगळी पण टेक्निक आहे. पण हे तुम्हाला मी शॉर्टकट टेक्निकनं सांगालो. शॉर्टकट टेक्निकनं म्हणजे कसं, ते तुलना करावं लागेल. रफ मध्ये अगोदर मग कबीरचं भांडवल काढावं लागेल. भांडवल काढून मग ते जुनं भांडवल किती आलंय, नवीन भांडवल किती आलंय, हे फरक बघावं लागेल आणि मग घ्यावं लागेल. पण ते आपण भानगडीत न पडता डायरेक्ट काय केल्या, जमाची बेरीज केल्या. नावेला इथं आपण भांडवल नवीन लिहून टाकले, 1,44,000 यायला पाहिजे. मग 1,44,000 यायला पाहिजे, तर बाकी जे काही फरक असेल तर तो फरक आपल्याला समायोजित करायचा आहे. या ठिकाणी जमाची बेरीज 1,47,000, नावेची बेरीज 1,44,000, दोन्ही मधला फरक किती यालाय, 3,000 यालाय. म्हणजे 3,000 भांडवल काय व्हायले, जास्त व्हायले. तर सगळ्यात महत्वाचं ह्याला काय लिहायचं, इथं चालू खाते लिहायचं. चालू खातेच काय लिहायचं. आता या ठिकाणी बघा, जास्त झालेलं भांडवल चालू खात्यामार्फत कशा प्रकारे समायोजित करतात. या ठिकाणी नोंद सांगितले आपण, हो का, इथं बघा, इथं जप्त झाले बरं का, जास्त झालेल्या भांडवला करता हे जप्त नाही, जास्त आहे. बघा, संबंधित भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख किंवा आदिकोष किंवा चालू किंवा कर्ज खात्याला जमा. मग त्यांनी कोणत्या खात्यामार्फत म्हणले, चालू खात्यामार्फत म्हणले. शेवटचे समायोजन बघा की, चालू खात्यामार्फत म्हणले, रोख घ्यायचं नाही, आदिकोष घ्यायचं नाही, कर्ज घ्यायचं नाही. मग काय घ्यायचं, संबंधित भागीदार म्हणजे कबीरचे भांडवल खाते नावे आणि कबीरच्या चालू खात्याला जमा. ह्या नोंदीचा परिणाम उलट सुलट करायचा. कबीरच्या भांडवल खात्याच्या नावेला काय घ्यायचं, चालू खाते, जे की आपण घेतलंय बघा. कबीरच्या भांडवल खात्याच्या नावेला आपण चालू खाते 3,000. आता हे चालू खाते ताळेबंदाच्या देयताला जाईल, कारण हे चालू खात्याची जमा शिल्लक आहे. म्हणून ताळेबंदाच्या कुठे येईल, देयता बाजूला येईल. असो, आता नंतर रेशमाच्या जमाची बेरीज केली 85,500 आली. रेशमाच्या नावेची बेरीज आली 36,000. दोन्ही मधला फरक काढला, किती भांडवल जास्त व्हाले, 49,500. इथं चालू खाते म्हणून आपण घेतलं डायरेक्ट 49,500. चालू खाते काय घेतलं, कारण ह्याच्या अगोदरच्या गणितामध्ये आपण कर्ज खाते घेतलं होतं का, त्यांनी सांगितलं होतं कर्ज खात्यामार्फत समायोजित करा. मग यांनी या ठिकाणी काय सांगितलं, चालू खात्यामार्फत समायोजित करा, म्हणून आपण या ठिकाणी चालू खाते घेतलं 49,500. मग रेशमाच्या इकडली बेरीज किती येणार, 85,500 येणार. नंतर सुवर्णा जमाची बेरीज 45,000, नावेला काहीच नाही, शिल्लक आपण घेतलेली आहे 45,000. दोन्ही साईडच्या बेरजा बरोबर येणार. आता हे चालू खातं जे आहे, हे चालू खात्याच्या जमा बाजूला जाते. मग चालू खात्याच्या जमाला जाते म्हणजे ही चालू खात्यावर जमा शिल्लक आहे. आणि चालू खात्यावरली जमा शिल्लक ही ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला घेतात, देयता बाजूला घेतात. या ठिकाणी बघा, चालू खाते कबीर 3,000, रेशमा 49,500. इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता काय करायचं, रोख खातं बंद करायचं. रोख खात्याच्या नावेची बेरीज केली, रोख खात्याच्या नावेची बेरीज आली 45,000, जमाला काहीच नाही, शिल्लक पुढे नेली 45,000. ही 45,000 शिल्लक ताळेबंदाच्या कुठे घ्यायची, संपत्तीला घ्यायची. संपत्तीला घेतली आपण रोख शिल्लक किती हजार, 45,000. 45,000 घेतल्याच्या नंतर आता काय करायचे,
आता काय करायचं, डायरेक्ट ताळेबंदाची बेरीज करायची. ताळेबंदाची बेरीज केली, देयताची बेरीज आली 3,37,500, संपत्तीची बेरीज येते 3,37,500. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण कबीर आणि रेश्मा यांचं जे उदाहरण होतं, ह्या उदाहरणामध्ये वेगळं म्हणजे काय, तर चालू खात्यामार्फत समायोजित करायचं होतं. चालू खात्यामार्फत समायोजित करायचं होतं म्हणजे वेगळं खातं उघडण्याची आपल्याला गरज नव्हती, ते डायरेक्ट आपण चालू खात्याच्या मार्फतच आपण काय केले, समायोजित केले. कशा प्रकारे करायचं काय नाही समजलं? ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ओके, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.